या 3 गटापैकी सर्वात सोपा उमेदवार मला, सर्वात ईझी उमेदवार शिंदे गटाचा तो या जालन्याचा दाढीवाला बाबा आहे. याच अर्जुन खोतकरने त्याला गाडलेलं आहे. एकदा नाही, तुम्ही इतिहास काढून बघा, त्याला कितीदा पाडलेलं आहे. आणि आत्ता तुझी डिपॉझिट वाचवा म्हणा. आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का, या बाबाला तिकीट भेटलं पाहिजे म्हणून. म्हणजे त्याला असं वाटतं की उमेदवारी मला मिळणार नाही, तर त्याच्या मनातला हा धाक आहे अर्जुन खोतकरचा. माझ्या विरोधात शिंदे गटात पण मागतोय, अजित पवार गटाचे पण मागतोय आणि भारतीय जनता पार्टीचे गटात मागतोय. या 3 गटापैकी सर्वात सोपा उमेदवार मला, सर्वात ईझी उमेदवार शिंदे गटाचा तो या जालन्याचा दाढीवाला बाबा आहे. आणि मी गणपती पाण्यात डुबून ठेवलं बरं का, या बाबाला तिकीट भेटलं पाहिजे म्हणून. आणि ज्या दिवशी याला तिकीट भेटेल मी ते गणपती बाहेर करणार आणि सर्वात ईझी उमेदवार मारा. दिया जला के हम सभी बामो दर में रखते हैं, एक हम वो है जो राह गुजर में रखते हैं, तूफानों को मालूम है मिजाज अपना, हम पहला कदम भंवर में रखते हैं. त्याला आठवत नसेल तर त्याला सांगतो, याच अर्जुन खोतकरने त्याला गाडलेलं आहे. एकदा नाही, तुम्ही इतिहास काढून बघा, त्याला कितीदा पाडलेलं आहे. आणि आत्ता तुझी डिपॉझिट वाचवा म्हणा. ते म्हणत आहेत की जर तुम्ही उमेदवार म्हणून आलात तर माझ्यासाठी सगळ्यात सोपी आणि सरळ लढत असणार आहे. हो, निश्चितपणे त्याला कळून चुकेल काय होणार आहे. त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं गाळायला मी सज्ज आहे. त्याला पराभूत काय करायची गरज आहे. लोकांच्या मनातून तोच उतरलेला आहे. कधीच नसतो, अमावस्या पौर्णिमेला असतो. लोकांच्या सार्वजनिक कार्यामध्ये कुठे दिसत पण नाही. आम्ही सातत्याने लोकांच्या टचमध्ये आहोत. आम्ही आमदार नसताना, काही नसताना सुद्धा लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी आहे. हा असतो कुठतो, याचा दिवस दुपारी 2ला सुरू होतो, संध्याकाळी 5 वाजता वेगळे वेध लागतात त्याला. म्हणजे हा लोकात असतो कुठे, लोकात आम्ही आहेत. सुखादुःखामध्ये लोकांचे आम्ही आहेत, हा नाही लोकांच्या सुखादुःखामध्ये. त्यामुळे यावेळेस त्याला जनता धडा शिकवेल. म्हणजे त्याला असं वाटतं की उमेदवारी मला मिळणार नाही, तर त्याच्या मनातला हा धाक आहे अर्जुन खोतकरचा. हा धाक सांगतो त्याला माझ्या नावाचं भेद्र पान लागलेलं सध्या. आणि त्याला निश्चितपणे यावेळेस गाडणार आहे, ही जनता त्याला वेळेस गाडणार.